क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतो, मात्र इथे प्रवाहाच्या विरुद्ध हा निर्णय घेतलाय. याच्या मागे काय रहस्य असेल, काय गुपित असेल, किंवा काय रणनीती असेल, काय प्लॅनिंग असेल, याचं उत्तर आपल्याला या इनिंगमध्ये पाहायला मिळेल. चला सलवर यांची जोडी मैदानात पाठवायची आहे. कोळेश्वरी बाग संघ चला लगेच सलवर यांची जोडी मैदानात पाठवायची आहे. आणि कृपया करून कोणत्याही संघाला ही सूचना द्यायला लावू नका की फलंदाज पाठवा, गोलंदाज निवडा. त्याचबरोबर क्षेत्ररक्षण सजवा. मित्र लाईव्ह स्पर्धा आहे, एक मोठं आयोजन आहे आणि तेवढेच कडक नियम आहेत. त्यामुळे लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय संदेश गावण सर गेले कित्येक वर्ष कोळेश्वरी विभाग संघातील प्रमुख खेळाडू म्हणून या खेळाडूला आपण पाहतो. त्याच्या साथीला एक यंग टॅलेंट निमिष आपल्याला पाहायला मिळतोय. त्या पहिलं षटक घेऊन येतोय शिवनागदेवता A1 कोलगाव संघाकडून. देवेन अमरदीप कोलगाव ब संघाच्या खेळाडूंनी कुठेही जायचं नाहीये. पुढील सामना आपला असणार आहे. आता मैदानात जो चालू सामना आपण पाहतोय कोळेश्वरी विभाग विरुद्ध शिवनागदेवता A1 कोलगाव यातील विजेता संघाबरोबर त्वरित आपला दुसऱ्या फेरीतील सामना खेळला जाईल. जमलेले सर्व प्रेक्षक, खेळाडू, पाठीराखे या सर्वांचं मी मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय. त्याचबरोबर यूट्यूबच्या माध्यमातून आम्हाला आत्ताच जोडलेल्या प्रेक्षकांसाठी सांगू इच्छितो अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 दरवर्षी आपण पाहिलं ती स्पर्धा मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपल्या भेटीला येते. तब्बल 48 वर्षी स्पर्धा आपण पाहिल्या. यावर्षी आपण पाहिलं तर तब्बल 49 वर्ष आहे. एखाद्या परंपरेप्रमाणे ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा पुढील वर्षी 50 जोरदार आयोजन या स्पर्धेचं पाहायला मिळेल. आणि अमरदीप कोलगाव ब संघ जिंकल्यामुळे आपण पाहतोय सन्माननीय ऋतिक पाटील मापगाव विभाग युवा सेना प्रमुख आहेत. सन्माननीय ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येते अमरदीप कोलगाव ब या संघाला. चेंडू खूप काय हवे, झेल होणार का? क्षेत्ररक्षक आपण पाहतो यष्टीरक्षक गणेश आतून झेलही सुटलाय आणि आपण पाहिलं फेकही अचूक होत नाही. यष्टीरक्षक गणेशला आपण पाहतो एक चांगला खेळाडू आहे, मात्र सरावापासून दूर असल्यामुळे आपण पाहतो इथे झेल निसटतोय. पोलीस दलात कार्यरत असणारा खेळाडू आपण पाहतोय गणेश यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय पायाची येणारा चेंडू होता, खराब क्षेत्ररक्षण होत आहे आणि त्यामुळे आपण पाहिलं जिथे एक धाव घेतली गेली असती तिथे 3 धावा पूर्ण केल्या जातात. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहतोय जिथे पहिल्या षटकाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. देवेन नक्कीच एक चांगला गोलंदाज आहे. दुसऱ्याच चेंडूवरती एका फलंदाजाला बाद करण्याची नामी संधी त्याने उपलब्ध केली, मात्र यष्टीरक्षकाने ती संधी दवडली. 3 चेंडूमध्ये 4 धावा 10 फलक लागल्यात. यावेळेस लोअर फुलटॉस चेंडूवरती लागलेला फटका आपण पाहतोय. चेंडू हवेत आणि फलंदाज इथे पहिल्या क्रमांकाचा बाद. आपण पाहतो एक दिलदार व्यक्तिमत्व कोळगाव गावातील आपण पाहतोय सन्माननीय ऋतिक पाटीलचे मापगाव विभागाचे युवा सेना प्रमुख आहेत. त्यांच्या माध्यमातून तुषार या खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. जर त्यांनी चेंडू अडवला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज, झेल पकडला तरी 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि गोलांटी उडी मारून झेल पकडला
तब्बल 1000 रुपये कॅश प्राइज आहे. इथे झेल होऊ शकतो. झेल होणार का? झेल टिपलाय. फलंदाज बाद. प्रितेश मात्र इथे केवळ हजेरी लावण्याचं काम करतो असं मी म्हणेन. पहिला चेंडू स्ट्रोक लागला आणि इथे झेल पकडला तुषारने. त्यामुळे इथे ऋतिक पाटील यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राइज आमच्या इथे जमा होत आहे. बघा डिक्लेअर केल्यानंतर लगेच काय क्षेत्ररक्षण केलं गेलंय. स्मिता हास्य आपल्याला पाहायला मिळत आहे. ते म्हणजे तुषारच्या चेहऱ्यावरती एक चांगला खेळाडू आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी आपण पाहतोय ऋतिक पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे पार्शिक लावलं जात आहे. स्वप्नील आपण पाहतोय एक आक्रमक फलंदाज फलंदाजीसाठी आलाय. जर स्वप्नीलने षटका लागला तर प्रत्येक षटकासाठी 200 रुपये कॅश प्राइज संकेत मात्रे यांच्याकडून आणि जर षटका लागला तर 500 रुपये कॅश प्राइज असेल. षटकांची मालिका म्हणजे हॅट्रिक असेल सलग 3 षटका लगावले तर 500 रुपये कॅश प्राइज आणि प्रत्येक षटकाला 200 रुपये कॅश प्राइज त्यांचे मित्र सन्माननीय संकेत मात्रे यांच्याकडून. बघा कोळगाव गाव म्हटल्यानंतर खूप धनवान व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यानुसार आपण पाहतोय त्यांच्याकडून तशी पार्शिकं देखील लावली जात आहेत. इथे पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय झेल टिपण्याची संधी होती. दीपेशला आपण पाहतोय एक चांगला क्षेत्ररक्षक आहे मात्र लक्ष कदाचित चेंडूकडे नव्हतं त्यामुळेच आपण पाहतोय इथे झेल टिपला जात नाहीये. झेल निसटतोय. या षटकात 1 नाही 2 नाही तर 3 झेल सुटलेला आपण पाहतोय. पहिला षटका अखेर धावसंख्या झाले 2 गडी बाद 5 धावा. स्वप्नील या फलंदाजासाठी पुन्हा एकदा सुवर्ण संधी आहे. संकेत मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकात 200 रुपये आहेतच. सलग 3 षटकांसाठी 500 कॅश प्राइज आहे आणि अजून एक त्यांचे चाहते आहेत सन्माननीय हर्षल मात्रे यांच्याकडून जर त्यांनी सलग 3 चेंडू 3 षटका लागले तर 1000 रुपये कॅश प्राइज असेल. म्हणजे जर 3 चेंडू 3 षटका आले तर स्वप्नीलसाठी सुवर्ण योग मी म्हणेन. म्हणजेच आपण म्हणतो ना की दोन्ही गोष्टी होतील. धावाही जमतील संघासाठी आणि त्याचबरोबर पॉकेटमध्ये देखील पैसे जमा होतील. एकूण 3 षटकार आले सलग 3 चेंडू होते तब्बल 1500 रुपये पार्शिक येईल. दीपेश होते गोलंदाजीसाठी. पहिला चेंडू दीपेशचा उजव्या बाहेर या चेंडूला खेळून केलं जाते. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण म्हणून पाहिलं तर सर्व युवा खेळाडू आहेत काही माजी खेळाडू आहेत. काही खेळाडू स्तब्धपणे मैदानात उभे देखील आपण पाहतोय. धावसंख्या 2 वाढले. धावसंख्या झाली ती म्हणजेच 7 धावा. यावेळेसचा चेंडू आपण पाहतोय चेंडूला शेवटची क्षणी खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज आपण पाहिलं तर स्वप्नील एक चांगला फलंदाज आहे. आज त्याला चांगली धावसंख्या रचावी लागेल कारण महत्त्वपूर्ण 2 फलंदाज संघातील प्रमुख 2 खेळाडू बाद झाल्यानंतर आता त्याच्यावरती आणि निमिषवरती मोठी जबाबदारी आहे आपल्या संघाला सुस्थितीत नेण्याची. यंदाच्या वर्षी त्याच्या बॅटून काही धावा आलेल्या आहेत त्याचा देखील आत्मविश्वास वाढलाय. उजव्या शिजा दूरवर जाणारा चेंडू पंचांचा इशारा तो वाईटचा अवांतर धावेने आपण पाहिलं. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे एकूण 8 धावा. असं म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे. मात्र इथे या स्पर्धेमध्ये कुठलीही स्पर्धा म्हणा हीच नाही कोणत्याही स्पर्धेमध्ये आपण गेलात तर नॉकआउट स्टेजचे सामने असतात. आपण विजयी ठरलात तर पुढच्या फेरीत प्रवेश मिळतो. मात्र पराभूत झालात तर घरचा रस्ता पकडावा लागतो. त्यामुळे सामना जिंकायसाठी एक चांगली धावसंख्या असणं आवश्यक आहे. त्याच दरम्यान बॅटची इनसाइड एज बॅटच्या आतली कडा घ्यायची आपण पाहतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. या 21 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या झालेली आहे 9 धावा. दीपेशला आपण पाहिलं दीपेशकडे चांगला अनुभव आहे आणि या मैदानात बराच काळ त्यांनी देखील क्रिकेट खेळलंय. एक चांगला गोलंदाज आहे आणि तेवढाच चांगला फलंदाज आहे कष्टफुल खेळाडू म्हणून त्याची नेहमीच खोगा गावात वणी लागते. असा दीपेश यावेळेसचा चेंडू जशा बाहेर चेंडू टाकला जातोय. अप्रतिम चेंडू मी म्हणेन कारण फलंदाजच्या बाहेर शफल होतोय त्याच्याहीपेक्षा दूरवर चेंडू टाकला जातोय. वाईड लाईनचा पुरेपूर चांगला वापर केला जातो. इथे 1 धावेने धावसंख्या झालेली. या चेंडू कोणतीही धावली नाही. चेंडू निर्धाव आहे. एकूण धावसंख्या 9 आपण पाहतोय.
पुन्हा एकदा चांगला चेंडू, काय गोलंदाजी आहे बघा. आतापर्यंत या षटकातील 5 मधले 3 चेंडू हे यॉर्करचे केलेत आणि हे चेंडू करण्यासाठी मित्रांनो खूप आपल्याला सराव लागतो, प्रॅक्टिस लागते. एक चेंडू वाईट आला होता आपण पाहिलं, त्यामुळे 5 चेंडू झालेत, एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पंचांचे मी कौतुक करेन, अक्षरशः डोळ्यात तेल घालून हे पंच कालचा दिवस, आजचा दिवस आणि पुढील 2 दिवस देखील आपल्याला पाहायला मिळतील पंचांच्या भूमिकेत. मुख्य पंचाच्या भूमिकेत आपण पाहतोय सन्माननीय राजेश पाटील सर, उपपंचाच्या भूमिकेत सन्माननीय शरद पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरस्टेप आपण पाहतोय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर No+1 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर फ्रीची सुवर्ण संधी असेल, ते म्हणजेच फलंदाज स्वप्नीलला फ्री लायसन्स, फ्री परवाना, सुवर्ण संधी. चेंडूला भिरकावला, क्षेत्रक्षक तिथे तैनात आहे, त्याला चकवा चेंडू जाईल, 1 बाउन्स ओव्हरड्रॉप सीमारेषेच्या बाहेर येतोय, महत्वपूर्ण असा चौकार. या चौकाराने धावांची गती काहीशी वाढणार आहे, कारण या षटकात हव्या तशा धावा आल्या नव्हत्या. पहिल्या षटकात विशेष धावसंख्या नव्हती, मात्र या षटकात आलेल्या अंतिम चेंडूच्या चौकाराने धावांची गती वाढलेली आहे. धावसंख्या काहीशी उसळी घेते आणि एकूण धावसंख्या झाले. प्रथम फलंदाजी करत असताना शिवनागदेवता A1 कोलगाव संघाची, ती म्हणजेच 2 गडी बाद 16 धावा, 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडूमध्ये 16 धावा, म्हणजे प्रतिषेधक विचार केला धावांच्या सरासरीचा तर प्रतिषेधक 8च्या सरासरी धावा येतात. ही धावांची सरासरी राखली तर 32 धावसंख्येपर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवता येतील. मात्र दोन्ही फलंदाज जर अंतिम चेंडूपर्यंत या इनिंग मधल्या मैदानात राहिले तर निश्चितच धावसंख्या 40 किंवा 45 किंवा त्यापेक्षा जास्त देखील घेऊन जाऊ शकतात. ती क्षमता, ती कुवत, ती कपॅसिटी या दोन्ही फलंदाजांमध्ये पहिल्या 2 षटकात थोडंसं सेन्सिबल क्रिकेट आपण पाहिलं, मात्र आता गिअर शिफ्ट करायला लागतील. आता मात्र जी लोकल ट्रेन चालू होती तिला आता सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये कन्वर्ट करावं लागेल. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील, चौकार षटकार लावावे लागतील, धावा जमावे लागतील, एकेर दुरी धावांवरती भर द्यावा लागेल आणि आपल्या संघाला एक सुस्थितीत घेऊन जावं लागेल. मापगाव विभागाचे युवा सेना अध्यक्ष आपण पाहतोय सन्माननीय ऋतिक पाटील यांच्याकडून गोलंदाजाला सुवर्ण संधी, प्रत्येक विकेटसाठी 1000 आणि बोल्ड काढला, त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यासाठी त्रिफळा जर उद्ध्वस्त केला तर त्यासाठी माफ करा, चुकीची दुरुस्ती, त्रिफळा उद्ध्वस्त केला तर 1000 झेल पकडला, म्हणजे कशा प्रकारे फलंदाज बाद केलं रनआउट सोडून तर त्यासाठी देखील 1000 कॅश प्राइज आणि त्यात 3 चेंडू सलग निर्धाव डॉट बॉल केले तर त्यासाठी देखील 1000 कॅश प्राइज. बघा धनवान व्यक्तिमत्व कशा प्रकारे. आणि प्रसादने देखील या विकेटचा प्रत्येक विकेटसाठी 200 कॅश प्राइज लावला. इथे बघा विकेट, याचा अर्थ एकूण 1200 रुपयाचा कॅश प्राइज इथे येणार आहे. आणि जर हॅट्रिक या गोलंदाजाने प्राप्त केली तर सन्माननीय हर्षल म्हात्रे यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय प्रसाद म्हात्रे यांच्याकडून प्रत्येक विकेटसाठी 200 कॅश प्राइज इथे विकेट प्राप्त केले गोलंदाज त्याला 200 कॅश प्राइज. त्याचबरोबर ऋतिक राजेंद्र पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज येणार आहे. मित्रांनो पदवी खूप महत्त्वपूर्ण असते म्हणून आम्ही प्रत्येक व्यक्तींचं पदवी देखील सांगतोय. चांगला चेंडू, या चेंडूवरती आपण पाहिलं तर चेंडूला कट करतोय गोलंदाज. चांगली गोलंदाजी बघा, अचूक टप्पा आहे. मित्रांनो पार्श्विक का लावलं जात आहे, गोलंदाज देखील त्यात ताकदीचा आहे, त्यात तोडीचा आहे आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी इथे पार्श्विक लावलं जात आहे. 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळेल. एकूण धावसंख्येवर पाहिली धावसंख्या झाले 19 धावा. सन्मान्य सुभाष म्हात्रे यांनी जर चेंडू फील्ड केला तर त्यांना प्रसाद म्हात्रे यांच्याकडून 200 कॅश प्राइज असेल. त्या दरम्यान गोलंदाज काहीशी दिशा भरकटतोय, पंचांचा इशारा येतोय वाईटचा, स्वैर चेंडू पण पाहतोय आणि धावसंख्या झालेली 19 धावा.
सन्मान्य सुभाष म्हात्रे यांनी चेंडू फील्ड केला तर त्यांच्यासाठी सन्माननीय प्रसाद म्हात्रे यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चेंडू खूप काय हवे, झेल होणार का? क्षेत्ररक्षक थोडासा आधीच चाचपडताना पाहायला मिळाला, गोंधळलेल्या अवस्थेत पाहायला मिळाला, कॉन्फिडेंट पाहायला मिळाला नाही. तो आत्मविश्वास त्याच्याकडे पाहायला मिळाला जर झेल पकडण्यासाठी आला आणि त्याचमुळे पाहतोय झेल टिपला गेला नाही. फलंदाजाला जीवदान लाभतंय. रोशन भोईर आलाय. 1 धाव मिळते त्याला. धावसंख्या झालेली 21 धावा. 4 चेंडू झाले या षटकातील. अजूनही 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. गोलंदाज तुषारचं मी नक्कीच कौतुक करेन. चांगली गोलंदाजी त्याची आपण पाहतोय. आपल्या गोलंदाजीमध्ये मिश्रण करतोय, टप्पा देखील बदलतोय, कधी कधी चेंडूला उसळी देतोय, एखाद्या फिरकी गोलंदाजाप्रमाणे फलंदाजाला डिसीव्ह करण्याचा, बाद करण्याचा, बीट करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. यावेळेसचा चेंडू पंत सांगतात दुसऱ्या कैसा दूर जाणारा वाईटचा इशारा येतोय. जेव्हा जेव्हा चेंडू खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा असतो त्या वेळेस आपण पाहतो वाईटचा इशारा केला जातो आणि फलंदाजांना 1 धाव ही दिली जाते. आणि वाईट चेंडू हा खऱ्या अर्थाने गोलंदाजी करण्या संघासाठी वाईट असतो, तर फलंदाजी करण्यासाठी चांगला मी म्हणेल. पुन्हा एकदा शार्प टर्न आहे, मात्र पुन्हा एकदा चेंडू खूप दूरवर जाणारा. इथे गोलंदाज नियंत्रण ठेवावं लागेल. गोलंदाजी चांगली आहे, मात्र दिशेवरती नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे, कारण या षटकात आतापर्यंत त्याने 3 वाईट बॉल केलेले आहेत. अजून या षटकातील 2 चेंडूचा खेळणं बाकी आहे. चेंडू हवे, झेल होणार का असं वाटलं होतं. झेल टिपला जातोय. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र झेल इथे निसटतोय. ऋतिक पाटीलने नक्कीच इथे पैसे काढले होते. त्यांना वाटले इथे पैसे द्यावे लागतील आता, कारण झेल जवळपास टिपलाच गेलाय, मात्र झेल सुटतोय. धावसंख्या एकूण झालेली आहे ती म्हणजेच 25 धावा. तिसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आपण पाहणार आहोत. चांगला चेंडू आपण पाहतोय, मात्र पंत सांगताय चेंडू डाव्या बाहेर जाणारा वाईडचा इशारा पुनश्च एकदा येतोय. आणि या षटकात येणारा हा आपण पाहतोय 4था वाईड आपल्याला पाहायला मिळतोय. 4 वाईड, एक मॅरेथॉन षटक आपल्याला पाहायला मिळतंय, एक मोठं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. तुषारला इथे कमबॅक करावं लागेल, चांगल्या प्रकारे चेंडू हाताळावा लागेल आणि षटक पूर्ण करावं लागेल. यावेळेसचा चेंडू अप्रतिम आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपल्या फ्लाईटने, आपल्या फिरकीने चकवलं फलंदाजाला, जागेवर उभं केलं स्वप्नील चांगल्या फलंदाजाला आणि निर्धार चेंडू आपण पाहतोय. तिसऱ्या षटकाची सांगता होते. 3 षटकांच्या अखेरीस धाव फलकाकडे आपण पाहिलं. धावसंख्या झाले ती म्हणजेच 3 गडी बाद 26 धावा. 26 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. शिव नागदेवता A1 कोलगाव संघाची धावसंख्या आपण पाहतोय धाव फलकावर. चौथं आणि महत्वपूर्ण षटक घेऊन येतोय गोलंदाज करण. समोर आपण पाहतोय स्ट्राईक होते एक डावखुऱ्याचा फलंदाज. खूप कमी संधी मिळते या फलंदाजाला फलंदाजी करण्याची, मात्र ज्या वेळेस मिळाले त्या वेळेस या फलंदाजाने चांगली धावसंख्या रचलेली आहे. बऱ्याच स्पर्धांमध्ये आपल्या संघासाठी चांगला खेळ करणारा फलंदाज रोशन भोईर आता स्ट्राईकवर आहे. धावसंख्या झाले 26 धावा. 3 षटकं पूर्ण झालेली आहेत. अंतिम षटकाचा खेळ आपण पाहू. पहिला चेंडू आपण पाहिला तर फुलटॉस चेंडू होता. मी नेहमीच फुलटॉस चेंडूला बड्डे गिफ्ट असं समजतो. जर ह्या चेंडूवरती जर आपण लाईन मध्ये आला, चेंडूला मिडल केलं तर निश्चितच मोठा स्ट्रोक देखील खेळता येतो. पुन्हा एकदा चांगला चेंडू. आपण पाहिलं तर यष्टिरक्षक असं म्हणालं की स्वतःच्या धुंदीत होता की काय, कारण त्यांनी पाहिलंही नाही समोरून 9 सेकंडवरचा फलंदाज पुढे सरसावला. जर प्रयत्न केला गेले तर कदाचित विकेटची संधी आधीच उपलब्ध झाली असती, किंबहुना स्ट्राईकवर येणारा फलंदाज देखील बाद होऊ शकला असता. स्ट्राईक बहाल करण्यासाठी आपण पाहतोय
स्ट्राईक आपल्या साथी फलंदाज देण्यासाठी इथे आपली विकेट बहाल केले ते म्हणेन मी फलंदाज रोशनने. स्ट्राईकवरती आता स्वप्नील येतोय. स्वप्नीलमध्ये कडे विश्वास खूप आहे आपण पाहतोय. पण मित्रांनो मी नेहमीच सांगतो आत्मविश्वास आणि अति आत्मविश्वास याच्यामध्ये थोडासा फरक आहे. इथे एक धाव नक्कीच मिळेल असं म्हटलं जातं ना, हे काम मी करू शकतो हा माझा आत्मविश्वास आहे आणि हे काम फक्त मी करू शकतो हा माझा अति आत्मविश्वास आहे. आता पाहूया मैदानात काय घडतंय. 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. इनिंग मधील धावसंख्या झालेले 27 धावा. स्वप्नीलकडे आपण पाहतो एक चांगला फलंदाज आहे, चांगली शरीरयष्टी आहे, मोठे स्ट्रोक खेळू शकतो तेवढीच ताकद आहे. मात्र इथे गोलंदाज करणचं मी कौतुक करेन. काय कमालीचं षटक हाताळलंय. स्लॉग ओव्हर ज्याला म्हटलं जातं, हाणामारीचं षटक म्हणून म्हटलं जातं. त्या अंतिम षटकात हा गोलंदाज मोठे फटके जाऊ द्या मात्र चेंडू मिडल येऊ देत नाही, किंबहुना बॅट आणि चेंडूचा स्पर्श येऊ देत नाहीये. 4 चेंडू झाले पण पाहतोय चांगली गोलंदाजी करणची. या षटकात स्वप्नीलला अंतिम 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळावेच लागतील, अन्यथा धावसंख्या विशेष पाहायला मिळणार नाही. फुलटॉस चेंडू होता आणि या फुलटॉस चेंडूला देखील पाहतोय केवळ एका धावेवरती खेळून काढलं जात आहे. कमालीची गोलंदाजी आणि गोलंदाजीने थोडासा सुटकेचा निश्वास टाकला असेल संजय सरकार. अशा चेंडूवरती बराच वेळेला गोलंदाजाला असं वाटतं या चेंडूवर मला मोठा फटका पडलाच, या चेंडूवर स्ट्रोक येणारच आणि अशा चेंडूवर देखील एकच धाव आलेली आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू अक्षरशः जागे उभं केलं, जागे नाचवलं म्हणे आपल्या अंतिम षटकात गोलंदाज करणने स्वप्नील सारखे एक आक्रमक फलंदाजाला. केवळ 2 धावांचं षटक, खूप कंजूस षटक. हॅलो 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 केवळ 2 धावा या अंतिम षटकात आल्या. त्यामुळे आपण पाहिलं 4 षटकांच्या अखेरीस धावफलका धावसंख्या लागले ती म्हणजेच 4 गडी बाद 28 धावा विजयासाठी शिव नागदेवता A1 कोलगाव संघाला आवश्यकता आहे 24 चेंडूमध्ये 29 धावांची. चला एका रांगेत आपण मैदानातून बाहेर यायचे. मित्रांनो हा नियम सर्वांसाठी आहे आणि नियम सर्वांना समान असणार आहे. कोणती स्पर्धा म्हटल्यानंतर आपण पाहिलं देणगी महत्त्वपूर्ण असते. असे काही उदात्त देणगीदार आहेत ज्यांनी आम्हाला पुरस्कार दिलेले आहेत. आपण पाहतोय चषक कोणी दिले त्यांची नावं मी आपल्याला सांगू इच्छितो. प्रथमतः आपण पाहिलं तर सामन्याचा किताब आपण पाहिला तर त्यासाठी आकर्षक टी शर्ट आहे आणि त्याबरोबर चषक आहे. जो आकर्षक टी शर्ट आहे तो देण्यात आलेला आहे कैलासवासी लक्ष्मी दामोदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्माननीय राजू दामोदर म्हात्रे यांच्याकडून. जो चषक आहे तो देण्यात आलेला आहे कुमारी जस्विता मनोज म्हात्रे यांच्याकडून. परंतु उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर, त्याचबरोबर चौकार किंग, षटकार किंग यांच्यासाठी असणारे जे चषक आहेत ते देण्यात आलेले आहेत कैलासवासी लक्ष्मी दामोदर म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य मनोहर दामोदर म्हात्रे यांच्याकडून. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी जे आकर्षक सायकल आपण पाहतोय ती देण्यात आलेली आहे कैलासवासी लक्ष्मी शांताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य संतोष शांताराम म्हात्रे यांच्याकडून. तो उत्कृष्ट गोलंदाज आणि मालिकासाठी जे आकर्षकपणे सायकल पाहतोय ती देण्यात आलेली आहे मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेश हरचंद म्हात्रे यांच्याकडून. त्याचबरोबर मालिकावरासाठी आपण पाहिलं तर एक आकर्षक ट्रॅकसूट आहे जो दरवर्षीप्रमाणे आपण पाहतोय सन्माननीय मणिराज शेठ शंकर म्हात्रे यांच्याकडून देण्यात आले निसर्ग रिसॉर्टच्या माध्यमातून. त्याचबरोबर त्यांच्याकडून आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेसाठी लागणाऱ्या चेंडूंची सुविधा देखील दरवर्षीप्रमाणे केलेली आहे. आणि अलिबाग स्पोर्ट्सच्या माध्यमातून मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर साठी एक आकर्षक बॅट देखील आलेली आहे. पारशिकांनी भरलेली सजलेली स्पर्धा अमरदीप युवक क्रीडा मंडळ खोगा आयोजित मकर संक्रांती चषक 2026 आज स्पर्धेचा दुसरा दिवस. वळूया चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्राकडे जिथे समालोचनाचा भार मी पुन्हा एकदा देतोय ते म्हणजे आमचे साथी समालोचक ज्येष्ठ समालोचक संजय म्हात्रे सर यांच्याकडे. ओव्हर टू यू संजय सर. धन्यवाद निनाद, धन्यवाद सुदर्शन. त्या ठिकाणी प्रेम गावंड आहेत आणि त्यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे आणि ते प्रत्येक कॅचसाठी ऋतुज म्हात्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले. प्रेम याला बक्षिसांची खैरात कोलगाव नगरीमध्ये नेहमीच असते. मकर संक्रांती चषक म्हटल्यानंतर पारितोषिकाची खैरात ही खूपच केली जातं आणि याही वर्षी ती आपल्याला बघायला मिळतोय. खूप सारी पारितोषिकं ऋतिक आणि त्याच्या संपूर्ण
चाहत्यांकडून केली जातात आणि या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवण्याचं कार्य हे आतापर्यंत केलं जातो आहे. मकर संक्रांती चषक 2026मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, यूट्यूबला जोडलेले जे प्रेक्षक आहेत त्यांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. 49वं वर्ष या अलिबाग तालुक्यामध्ये दुसरी अशी मोठी स्पर्धा ज्यांनी 49 वर्ष या ठिकाणी आयोजन केलं. अर्थात जय हनुमान दिगोडी हे 56 वर्ष याच वर्षी त्यांनी साजरं केलं आणि आपण 49व्या वर्षी ही स्पर्धा आयोजित करतोय. मकर संक्रांती चषक 2026 आणि त्यामध्ये आजचा सामना आपण बघितला तर पहिल्या फेरीचा सामना कोलेश्वरी भाग विरुद्ध या ठिकाणी शिव नागदेवता कुलगाव यांच्यामध्ये पाहायला मिळतोय. अत्यंत सुंदर गोलंदाजी आपण पहिल्यांदा बघितली ती कोलगाव संघाची आणि प्रतिस्पर्धी संघ जो पाहतोय तो किती धाव झाल्या 29 धावसंख्येवरती सीमित झाला 4 षटकामध्ये. तसं पाहता एक बलाढ्य संघ आहे कोलेश्वरी भाग संघ, यावर्षी बक्षीसपात्र ठरलेला संघ आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे या ठिकाणी सामना जिंकण्याची कॅपॅसिटी आहे. बघा संदेश गावंड पहिल्या षटकामध्ये ब्रेक थ्रू मिळून देतोय. लेग बिफोर द विकेट स्वरूपात फलंदाज या ठिकाणी बॅक टू द पॅव्हलियन गणेश मात्रे अर्थात मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू कुठेही कोलगाव गावामध्ये स्पर्धा असेल त्यावेळेस आपला उपस्थिती देत असतो. आज सुद्धा मकर संक्रांती चषक खेळण्यासाठी तो आला होता, परंतु लेग बिफोर द विकेट स्वरूपात तो बाद होतोय. राजेश पाटील यांनी त्याला बाद दर्शवलेला आहे. त्या ठिकाणी मेन पंचाच्या भूमिकेत ते होते आणि मिडल एसटीवरती तो टिपला गेला असं दर्शवलं गेलं आहे. पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू या ठिकाणी संदेश गावंडने संघाला मिळून दिला आहे. जरी 29 धावा असल्या तरीसुद्धा संदेश गावंड आणि कोलेश्वरी भाग संघाकडे खूप चांगली गोलंदाजी आहे. त्यांच्याकडे असलेला निमिष माने, त्यांच्याकडे असलेला प्रितेश भगत आणि त्यांच्याकडे असलेला प्रितेश गावंड अशा जो चौकडी आहे संदेशची साथीला तेच खूप चांगले गोलंदाज आहेत आणि त्यामुळे या 29 धावा त्या ठिकाणी चेस करणे हे कठीण जाऊ शकतोय कोलगाव संघाला आणि त्यासाठी खूप चांगला प्रयत्न करावा लागेल. आपण पाहतोय आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे कारण आज स्वर्गीय दिबा पाटील यांची जयंती आहे. ज्यांनी खासदारपद भूषविलं, ज्यांनी 4 वेळा आमदारपद भूषविलं आणि विरोधी पक्षनेते पण होते आणि अशा एक महान व्यक्तीची आज जयंती आहे 13 जानेवारी. आणि ज्या पनवेल येथे नवी मुंबईमध्ये जो विमानतळ होतोय त्याला नाव देण्यासाठी संपूर्ण पनवेल नवी मुंबईच्या कार्यकर्त्यांनी खूप सारे प्रयत्न केले, परंतु अजूनसुद्धा त्या नवी मुंबईच्या पनवेल येथील विमानतळाला नाव दिलं गेलं नाही आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि त्यासाठी आपण प्रयत्न करतोय. भूमिपुत्र आहात आपण आणि भूमिपुत्राला त्या आपल्या जागेवरती आपलं नाव ठेवणे खूप गरजेचं आहे. जर हे शक्य झालं नाही आहे तर भूमिपुत्र कुठेही टिकून राहू शकत नाही आहे. जर आपण आपल्या गावात जर आपल्या माणसाला काम नाही मिळालं किंवा आपल्या त्या ठिकाणी एकाला कुठलं कॉन्ट्रॅक्ट मिळालं नाही तर आपण किती त्रास होतो, परंतु आपल्याच एका भूमिपुत्राचं नाव आपल्या विमानतळाला द्यायचं आहे. त्यासाठी आपला प्रयत्न चालू आहे आणि त्यांची आज जयंती हा 13 जानेवारी हा खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दरम्यान तर चेंडू सरळ लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय चौकारासाठी, मिसफील्ड आणि चौकार. 29 धावा आहेत आणि अशा वेळेस अशा फिल्डिंगची अपेक्षा नव्हती संदेशकडे, कारण संदेश हा एक जबरदस्त योद्धा आहे. क्रिकेट असू द्या किंवा कुठलेही क्षेत्र असू द्या, कायमस्वरूपी लढत देण्यासाठी तो सज्ज असतो. आज क्रिकेटच्या मैदानावरती त्यांनी बनवलेला जो संघ आहे तो अगदी छोट्या मुलांचा संघ बनवला आणि आज यशाची पायरी शिखर गाठलं. कारण यावर्षीचं पहिलं पारितोषिक त्यांना मिळालं, हे उत्साह, तो आनंद काही वेगळा असतो. हे संदेशने नेहमीच अनुभवलेला आहे. तो संदेश गावंड अर्थात समवडके विद्यालयामध्ये कार्यरत असताना त्या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं कार्य त्यांनी केले. कबड्डी असू द्या, कुस्ती असू द्या किंवा खो खो असू द्या, या प्रत्येक क्षेत्रामध्ये समवडके विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी अत्यंत जबरदस्त कामगिरी केली गेली आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा असेल तो संदेश गावंडचा. आणि आज तो क्रिकेटच्या मैदानावरती या खेळाडूंना क्रिकेटचे धडे देताना आपल्याला बघायला मिळतोय. अर्थात त्यातलाच एक निमिष माने याला आपण नेहमी एक उत्कृष्ट खेळ खेळताना बघितलेला आहे. पहिलं षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावफलकावरती लागतात 7 धावा. 29 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजे 30 धावांची आवश्यकता असताना पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्यात.
त्यामध्ये एक महत्त्वाची विकेट संदेशने मिळवून दिली. एक मिसफील्ड नसता झाला तर त्या ठिकाणी फक्त 3 ते 4 धाबाच असू शकल्या असत्या. हे सुद्धा महत्त्वाचं असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती षटक नंबर पहिलं वैयक्तिक आणि संघातर्फे दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज निमिष माने. निमिष मानेची प्रगती आपण बघितली तर खूप उंच झालेली आहे. त्याने केलेली मागच्या स्पर्धेतली कामगिरी जर आपण बघितली तर उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब त्या स्पर्धेमध्ये मिळवून दिला आणि त्या स्वतःला मिळवला आणि आपल्या संघाला बक्षीस पात्र मिळवून दिलं तो निमिष माने. अत्यंत जबरदस्त 13व्या वर्षी क्रिकेट क्षेत्रामध्ये पदार्पण करून या टेनिस क्रिकेट अलिबागमध्ये या जगतामध्ये त्याचं नाव आणि त्याच्या संघाचं नाव त्यांनी उत्कृष्ट दर्जाचं नेऊन ठेवलं तो निमिष माने. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आडव्या बॅटने केलाय. कार्पेटच्या माध्यमातून वन बाउन्स चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक खूप चांगली कामगिरी करतोय. ओव्हर थ्रो झालाय आणि ओव्हर थ्रोचा फायदा उठवलाय दोन्ही फलंदाजांनी. कारण कोलगावचं क्रीडांगण म्हटल्यानंतर फिल्डिंगची खूप जबाबदारी असते. हा चेंडू त्याने फील्ड जरूर केला परंतु जो वरून फेकला त्यामुळे गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला. निमिषची उंची कमी आणि त्याच्यापेक्षाही वरतून चेंडू फेकणे ही एक धाव बहाल केल्यासारखं झालेलं आहे. 2 धावेच्या माध्यमातून धावसंख्या 9 वरती पोहोचतोय. हा चेंडू अत्यंत चांगला होता. बॅटच्या खालच्या एजला लागलाय. शॉट्स पॉईंटच्या दिशेला क्षेत्ररक्षक विकेटकीपर प्रितेश चेंडू फील्ड करतोय तोपर्यंत कुठलीही धाव येत नाही. चेंडू डॉट आलाय. पेशर 1-1 चेंडूवरती वाढेल कोलगाव संघाकडे. पेशर 1 धावेनेशी वाढेल ते कोलेश्वरी भाग संघाकडे. या दोन संघामध्ये कित्येक लढती झाल्या असतील परंतु या लढतीकडे सुद्धा खूप महत्त्वाचं पाहिलं जाऊ शकतोय. यावेळेचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळला. स्क्वेअर लेगवरती क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग. यावेळेचा थ्रो खूप चांगला केला आहे कारण आता मात्र चेंडू त्यांनी टप्पा टाकला होता फेक करताना. त्यामुळे निमिषने चेंडूला अडवला. 1 धाव मिळेल. एका धावेच्या साहाय्याने धावसंख्या एकूण डबल फिगर 10 मध्ये पोहोचतोय. षटक दुसरं प्रगतीपथावरती. 9 चेंडू 10 धावा धावफलकावरती. जेथे जिंकायला 30 धावेची आवश्यकता आहे. चालू सामना नवीन प्रेक्षकांच्या माहितीसाठी जेथे आपण संघ पाहिला नागदेवता कोलगाव A1 कोलगाव विरुद्ध कोलेश्वरी बाग. यावेळेचा फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत नाही आहे. अनुभवाची कमी या ठिकाणी नक्कीच आहे कारण युवा क्षेत्ररक्षक आहे. कशा पद्धतीने झेलवरती उतारावरती यायचं हे अनुभव कुठेतरी कमी त्या ठिकाणी जाणवलं आणि त्यामुळे हा झेल पकडला जात नाही आहे. धावसंख्या पुढे जातोय. धावफलकावरती 12 धावा लागल्यात. 4 चेंडूंचा खेळ संपला या षटकातून म्हणजे एकूण आपण बघितले तर 10 चेंडू 12 धावा धावफलकावरती लागल्यात. निमिषचा हा 5वा चेंडू. यावेळेला फटका फसलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत मात्र निर्मनुष्य क्षेत्रामध्ये. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाले. क्षेत्ररक्षकांची कामगिरी थोडीशी खराब होतोय. क्षेत्ररक्षणावरती भर द्यायला पाहिजे कारण जिथे 1-1 धावा आहे तिथे दुसरी धाव जातोय. याकडे लक्ष देणे खूप गरजेचं असणार आहे कोलेश्वरी भाग संघाला. परंतु 2च्या आधारे धावसंख्या एकूण पोहोचते ती म्हणजेच धावफलकावरती 14 धावा लागल्यात. अंतिम चेंडू या षटकातून. यावेळेला फटका जबरदस्त पॉवरफुल वंडरफुल घेन सरळ जातोय मिड विकेट काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या वरून षटकारासाठी. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. जबरदस्त स्ट्रोक होता. टायमिंग जबरदस्त. मिडल झाला होता बॅटवरती आणि त्यामुळे हा अत्यंत चांगला फटका येतोय. अमरदीप कोलगाव आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच खेळायचा आहे अमरदीप कोलगाव संघाच्या विरुद्ध. त्यामुळे कुठेही 20 धावा धावफलकावरती लागल्यात. 12 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता आहे सामना जिंकायला. लगेच आपल्याला खेळायचं आहे अमरदीप कोलगाव संघाच्या विरुद्ध. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कुठलाही विलंब करणार नाही आहे. पुढील सामना अमरदीप कोलगाव B विरुद्ध या 2 संघांमधून जो संघ जिंकेल तो. अमरदीप कोलगाव B आपण इथे उपस्थित व्हायचं आहे. अमरदीप कोलगाव B संघाचे सर्व खेळाडू आहेत त्यांनी इकडे यायचं आहे. 12 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नवीन गोलंदाज. अत्यंत चांगला टप्पा या चेंडूवरती आपण बघितला. गोलंदाजचं नाव काय विचारलं
समृद्ध हा नवीन एक युवा गोलंदाज संदेशने तयार करण्याचा प्रयत्न केला, कारण ॲक्शन जर त्याची बघितली तर जबरदस्त ॲक्शन. वा, लाजबाब, त्रिफाला उद्ध्वस्त करतोय समृद्ध. अप्रतिम गोलंदाजी. त्याची उंची जर पाहिला, त्याचा वय साधारणतः माझ्या अंदाजानुसार 15 ते 16 वर्षाचा हा खेळाडू असेल. तसं माझा वय आपल्याला नक्कीच समजेल, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जी काही विकेट घेतले, लाजबाब. एक नवीन आणखीन एक गोलंदाज तयार करण्याचा प्रयत्न संदेश गावंडे केलेला आहे. दुसऱ्या चेंडूवरती त्रिफालाचीत बाद होतोय फलंदाज. धावफलकावरती धावा आहेत त्या 20 आणि आता 21 धावा आहेत. सामना जिंकायला 9 धावेची आवश्यकता आहे. 8 धावेची आवश्यकता आहे, माफ करा, 29 बनवायचे आहेत, त्यामुळे 8 धावेची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक असतील ते 10 आणि सामना जिंकायला 8 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज येतोय दीपेश म्हात्रे. उंच पुरा असा हा दीपेश म्हात्रे स्ट्राईकवरती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर द विकेट. फुलटॉस चेंडू या ठिकाणी थोडीशी मिसफिल्ड बघतोय. बघा, चेंडू गेल्यानंतर लगेच दोन्ही फलंदाज धावले होते, म्हणजे इथे मिसफिल्ड होईल असा अंदाज, पूर्व अनुमान लावला गेला जाता आणि त्यामुळे 1 धाव आणखीन मिळेल. एका धावेच्या सहाय्यतेने धावसंख्या वाढतोय. 22 धावा धावफलकावरती लागतात. 7 मात्र धावेची आवश्यकता या मॅचमध्ये जिंकायला. अमरदीप कोलगाव बी आपण उपस्थित राहायचं आहे. नाणेफेक आपल्याला लगेच करायची आहे आणि त्यानंतर सामना असेल तो गावदेवी झिराड विरुद्ध, मला वाटतं यशवंतदेव सासोने, गावदेवी रांजणपाडा विरुद्ध यशवंतदेव सासोने हा मॅच पुढील असणार आहे. आपण सुद्धा तयारीत राहायचं आहे. दुसऱ्या फेरीच्या मॅचनंतर आपल्याला या ठिकाणी खेळायचं आहे, त्यामुळे आपण तयारायचं आहे. गावदेवी रांजणपाडा विरुद्ध अमृत स्पोर्ट यशवंतदेव सासोने असा पुढील मॅच असेल. म्हणजे या मॅच नंतर, म्हणजे दुसऱ्या फेरीचा मॅच होईल त्याच्यानंतर ही मॅच असेल. सन्मान्य मनीलाल शेठ म्हात्रे यांनी या संपूर्ण स्पर्धेला दरवर्षीप्रमाणे दिलेले चेंडू आपण पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून मालिकावीर हा नेहमीचा ट्रॅकसूट कित्येक वर्ष अमरदीप कोलगाव यांच्या वतीने आयोजित स्पर्धेमध्ये हे योगदान मनीलाल शेठ म्हात्रे यांचं राहिलं, ज्यांचं निसर्ग रिसॉर्ट हे अगदी कोलगाव नगरीमध्ये आहे आणि त्या निसर्ग रिसॉर्टमध्ये आपण नक्कीच कधी पाहुणे आले तर त्यांना घेऊन जा. अत्यंत सुंदर असं निसर्ग रिसॉर्ट आहेत. यावेळेला जबरदस्त स्ट्रोक काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर दीपेशच्या बॅटमधून येतोय गगनभेदी गगनचुंबी षटकार आणि त्याच षटकाराने सामना सहज जिंकला जातोय. यावेळेला शिव नागदेवता A1 कोलगाव या संघाने हा मॅच 3ऱ्या षटकामध्ये जिंकलाय. अभिनंदन आपण या संघाचं करूया आणि कोलेश्वरी भाग संघाला पुढील स्पर्धेला शुभेच्छा देऊया.